नवरात्रोत्सवानिमित्त सी न्यूज मराठी चॅनलचा विशेष कार्यक्रम नवदुर्गा सन्मान नारी शक्तीचा। या कार्यक्रमाचे प्रायोजक जगदंबा छाप चंदन मसाले, आपले मसाले चंदन मसाले। कार्यक्रमाचे प्रसारण नवरात्रोत्सव कालावधीत रोज सायंकाळी 7 वाजता आपल्या सी न्यूज मराठी चॅनलवर। चंदन मसाले, रोजच्या जेवणाला रुचकर आणि स्वादिष्ट बनवण्यासाठी गृहिणींचे आवडते मसाले चंदन मसाले। आमची उत्पादने स्पेशल मिरची पावडर, स्पेशल हळद पावडर, स्पेशल धना पावडर, स्पेशल कांदा लसूण मसाला, स्पेशल मटकी मिसळ मसाला, स्पेशल मटन मसाला, स्पेशल संगमनेरी झटका, गुलाबजामुन मिक्स आणि धना सौ। तेव्हा आजच चंदन मसाल्याची विविध उत्पादने आपल्या घरी आणा आणि लज्जतदार जेवणाचा आस्वाद घ्या। संपर्क चंदन मसाले, प्रोप्रायटर केरूजी भिवा घुले आणि प्रोप्रायटर चंदन केरूजी घुले। ठिकाण खंदरमाळ, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर। मोबाईल 9822 55 93 09। गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः। गुरु मंडळी, आपल्या आयुष्यातली पहिली गुरु असते ती आई। आणि आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये किती गंमत आहे बघा ना, किती पावित्र्य आहे। आपण देवीला आई म्हणतो आणि आईला देवी मानतो। त्या देवीची आई स्वरूप अनेक रूपं आहेत। कधी ती दुर्गा असते, कधी ती तुळजाभवानी असते, कधी ती महिषासुरमर्दिनी असते, तर कधी ती अन्नपूर्णा असते, कधी महालक्ष्मी असते, कधी जगदंबा असते, कधी अंबा माता असते, तर कधी असते विद्येची देवता सरस्वती। असंच विद्येचं दान करणाऱ्या, विद्यादानासाठी आपल्या आयुष्याचं समर्पण करणाऱ्या आजच्या नवदुर्गा आजच्या भागामध्ये आपल्याला भेटणार आहेत। आणि त्या आहेत सौ अंकिता श्रीराज ढेरे। यांच्याशी गप्पा मारणारच आहे। मंडळी, आपण पाहत आहात आपला आवडता कार्यक्रम सी न्यूज मराठी प्रस्तुत नवरात्र विशेष कार्यक्रम नवदुर्गा सन्मान नारी शक्तीचा। आणि या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत चंदन मसाले, आपले मसाले, आपले मसाले चंदन मसाले। सरस्वतीचं रूप मी म्हटलं, आणि ही सरस्वती म्हणजे विद्येची देवता। आणि विद्यादानासारखं पुण्यकर्म करणाऱ्या आजच्या या भगिनी माझ्या शेजारी आपण बसलेल्या पाहत आहात। त्यांचं स्वागत करूयात आणि मारूयात त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा। ताई नमस्कार। नमस्कार। आमच्या नवरात्र विशेष कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। गप्पांना आपण सुरुवात करणार आहोत। छान गप्पा मारायच्यात आपल्याला, अगदी मनमोकळ्या। नवरात्रीचा उत्सव आहे बघा ना, सगळीकडं लाईटिंग, माळा, डेकोरेशन, आणि सगळ्यात मोठा उत्साह असतो तो महिलांचा, म्हणजे दांडियाचा। तो रास गरबा सगळीकडे चालू आहे, उत्साहात महिला त्यामध्ये सहभागी होत आहेत। आणि हा आनंदाचा खरा सोहळा हा नारीला समर्पित आहे, स्त्रियांना समर्पित आहे। तर पुन्हा एकदा या नवरात्रीच्या तुम्हाला शुभेच्छा देत आजच्या भागाला सुरुवात करूयात। एखादा छानसा उखाणा घेऊयात आणि मग आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया। सप्तपदीची 7 पावले 7 जन्माची, श्रीराजरावांची 7 हवी जन्मोजन्मांची। वा वा वा। श्रीराज, आपल्या मनावर ज्यांचं राज आहे असे ते श्रीराज। तर त्यांनाही शुभेच्छा, तुमच्या संपूर्ण कुटुंबाला, आणि एकूणच या सर्व तुमची शिक्षण संस्था आहे त्याला शुभेच्छा। गप्पांना सुरुवात करूयात। नवरात्रीचा हा उत्सव आहे। नवरात्रीबद्दल काय आपल्याला आठवणी आहेत आपल्या, किंवा आजचा हा नवरात्र जो सध्या साजरा केला जातो त्याबद्दल आपलं काय मनोगत आहे? खरं तर नवरात्र हा आपण देवीचा सण म्हणून साजरा करतो। याच्यामध्ये आपण घट बसवतो, देवीची पूजा करतो, स्त्रियांनाही मान सन्मान देतो। तर माझं ह्या सगळ्यामध्ये म्हणणं आहे की आपण 9 दिवस देवीची फार पूजा अर्चना करतो, स्त्रियांनाही फार देवीसारखं पूजतो। तर त्या स्त्रीचा फक्त हा 9 दिवस म्हणून दिवस नसावा। ज्या स्त्रीमुळे आपला प्रत्येक दिवस आहे, तिच्यासाठी वर्षभर ती स्त्री आपली देवी म्हणून आपण तिचं सन्मान करावा, तिचं स्त्री जन्माचं स्वागत करावं, स्त्री शिक्षणाला महत्त्व द्यावं। हे असं माझं नवरात्र बाबतीत असेल किंवा एखाद्या स्त्री बाबतीत, देवी बाबतीत असेल तर हेच म्हणणं असेल। पूर्वीचे नवरात्र आत्ताची नवरात्र जो काही फरक होत चालला आहे याबद्दल काय म्हणताल आपण? पूर्वीची नवरात्र ही घरापर्यंत मर्यादित होती, आताची नवरात्र आहे ती समाजासाठी
पुढे चाललेलं आहे. दांडिया असेल, लोक छोटे छोटे कार्यक्रम घेतात, उपक्रम चालू असतात, स्त्री शक्तीचा जागर करतात. तर हे समाजाच्या दृष्टीने तर चांगलंच आहे. वा. बाकीचे अनेक खूप गोष्टी आहेत, मला तुमच्याशी बोलायच्याच आहेत आणि त्या आपण बोलणार आहोतच. लग्नाआधीचं आपलं बालपणीचं वातावरण आणि आत्ताचं वातावरण याच्यामधला काही फरक आपल्याला जाणवतो आणि कशा त्या आठवणी जागवताल? हो, बालपणीचा म्हणजे माझ्या माहेरचा आणि सासरचा हा फरक तर आहेच आहे. मी एक शेतकरी कुटुंबातली मुलगी आहे. तशी समाजकारणाची आवड ही माझ्या वडिलांना आधीपासूनच होती. त्यामुळे मलाही समाजकारणामध्ये किंवा सामाजिक कार्य करण्यामध्ये पहिल्यापासून आवड आहे. इकडे आल्यानंतर, सासरी आल्यानंतर सगळी डॉक्टर फॅमिली आहे, सगळ्या आपल्या शिक्षण संस्था आहे. पण ह्या गोष्टींची आधीपासून आवड असल्यामुळे मी याच्यामध्ये मिक्स झाली आणि मला श्रीराज सरांची, डॉक्टर भानुदास डेरे सरांची आणि प्रभावती मॅडम म्हणजे माझ्या सासूबाई, त्यांनी सगळ्यांनी खूप सपोर्ट केला. त्यामुळे मी हे सगळं खूप व्यवस्थित सांभाळू शकली. आणि त्याच्यासोबतच माझ्या आपल्या स्कूलमधले जे सगळा स्टाफ आहे, CO मॅडम असतील, प्रिन्सिपल मॅडम असतील, त्यांचाही मला वेळोवेळी सपोर्ट असल्यामुळे आज जे काही आपल्या स्कूलची प्रगती आहे ती करणं मला शक्य झालं. नक्कीच. आत्ता आपण स्टाफबद्दल बोलतच होतो. आपल्या 2 सहकारी आपल्यासोबत या ठिकाणी उपस्थित आहे. तर त्यांची ओळख करून द्या आमच्या प्रेक्षकांसाठी आणि मग नक्कीच त्यांच्याशी बोलायला मला आवडेल. ह्या सौ आशालता शेट्टी मॅम, त्या आपल्या स्कूलच्या आणि आपल्या संस्थेच्या CEO आहेत. आणि ह्या सौ रेखा पवार मॅम, ह्या आपल्या स्कूलच्या प्रिन्सिपल आहेत. आपलं हे दोघींचं मनपूर्वक स्वागत. उत्साह सगळीकडेच आहे. नवरात्रीचा हा कार्यक्रम आहे. नवदुर्गेला वंदन करण्यासाठी, सन्मान करण्यासाठी आमचा हा जो कार्यक्रम आहे. आणि आज आमच्या नवदुर्गा आहेत अंकिताताई. तर त्यांच्याबद्दल आपण काय सांगाल? त्यांचा स्वभाव, त्यांचं कार्य. असं संदर्भ खूप आनंद देण्यासारखा आहे. आता मी एक संस्थेचं फाउंडर मेंबर, स्थापना एक सदस्य आहे. 1999मध्ये आम्ही हे संस्था खूप विजन ठेवून आपले हे शहरातले जानेमाने एक मोठे डॉक्टर भानुदासजी डेरे सर आणि त्यांचे धर्मपत्नी श्रीमती प्रभावती डेरे मॅम, त्यांचं बरोबर आपण हे संस्था 1999ला स्थापन केलं आहे. त्याच्यानंतर आपल्या संस्थेच्या संस्थापकांचं असं विजन होतं, हे संस्था खूप म्हणजे कसे श्रेय पाडावं या संस्थेकडून, हाऊ वी कॅन प्रोग्रेस इट. अँड सो द सेम थिंग वी हॅव गॉट द ट्रेमेंडस सक्सेस टू रन दिस इन्स्टिट्यूट. अँड बिफोर ॲज अ प्रिन्सिपल आय हॅव जॉईन्ड इन दिस इन्स्टिट्यूट. एक प्राचार्य म्हणून या संस्थेमध्ये पहिल्या दिवशी मला अजून आठवण आहे कसे आपण काम केले या संस्थेचं. हे जो आपले डेरे सर आणि डेरे मॅडम बरोबर, आणि त्याच्यानंतरचं प्रोग्रेसमध्ये आपल्या संस्थेमध्ये बरेच शिक्षक येऊन, बरेच शिक्षक मुलं खूप ग्रामीण भागातून मुलं येऊन आपल्याकडे शिक्षण घेतात. आणि जे शिक्षक पण खूप मेहनत आणि डेडिकेशन, हार्डवर्क इन द सेन्स दे पॉवर देअर हार्ट टू द वर्क. त्याच्यामुळे या संस्थेला खूप श्रेय भेटलेलं आहे. आणि दुसरं माझं आत्ता सध्या आमचं बरोबर आहे एक असे दिवस नारी शक्तीचं स्पेशल एपिसोडमध्ये आपल्याला जे श्रीमती अंकिता श्रीराज डेरे मॅम आपल्याला सरस्वतीच्या जागेमध्ये साक्षात सरस्वती म्हणून आम्हाला हे फीलिंग्स येतात. माझं कुठल्याही प्रकारचं संस्था चालवताना अडीअडचणी असले तर द क्विक सेकंडमध्ये एवढ्या लहान वयात जे आमच्यासारखे जुन्या शिक्षकांना घेऊन आमच्याबरोबर जे कोऑर्डिनेशन, डिसिजन मेकिंग, फर्स्ट ऑफ ऑल I should praise her determination and she is having totally the realization of her work. त्यांचं जे आत्मज्ञान आहे, संस्थेमधले काय कुठे कमीपणे, कसे लोकांना कसे प्रकार मी हँडल करून मार्गदर्शन देऊन या संस्थेचं प्रगतीसाठी सर्वांना धरून पुढे जायचं आपल्याला, त्याचं पूर्ण जाणीव मॅडमकडे आहे. कुठले मुलांच्याबद्दल, शिक्षकांच्याबद्दल, कदाचित आपले पुढचं विजनच्याबद्दल काही प्रश्न सकाळी ते संध्याकाळी रात्री 9, 10, 11पर्यंत पण काही मॅडमला कॉल केला, शी इज रेडी टू सॉल्व दॅट प्रॉब्लेम्स विदिन अ क्विक सेकंड. आय मीन
साक्षात जे सरस्वतीचं, लक्ष्मीचं आणि जे महाकाळीचं तीनो शक्ती घेऊन आमच्याकडे ए मॅम ए संस्थेचं सूनबाई नाही आहे, हे आपलं लेकरू म्हणून पण आम्हाला बोलायला फार आवडते. आज माझं कुठले एकदम मंदहास, एव्हरी टाईम शी यूज टू गिव्ह अ स्माईल. अँड if the decision which is pending, sometimes management is very busy with this श्रीराज सरांचं त्याचं शेड्यूलमुळे कधी कधी डिसिजन घेताना आम्हाला कधी उशीर होतील, पण काय गोष्टीचं डिसिजन मॅडमचं लेवलवर हे आम्हाला कशा हँडल करावा. माझं संस्था कुठं महागे पडायला नको. डिसिजनमुळे संस्था शुड नॉट get the interpretation to run the institute. So immediately quick decision we are going to get from ma'am. अँड मॅमकडे खूप खूप सर्व प्रकारचं, आता नवदुर्गा म्हटलं तर मॅडमने आत्ता सांगितलेलं आपल्याला, शी सेड ऑल द गुड क्वालिटीज वी हॅव टू इम्प्लिमेंट विथ अस, नॉट ओन्ली फॉर द 1 डे या 9 days वी सेलिब्रेट नवरात्री. नवरात्रीचं निमित्त आपण 9 दिवस काय नवरात्रीचं सेलिब्रेशन करतो, त्याचं बाजूला ठेवून प्रत्येक श्रीला सरस्वतीचं रूप, लक्ष्मीचं रूप, महाकाळीचं रूप प्रत्येक स्तरावर आपण संस्था चालवा, घरी चालवतो, समाजात उतरतो, तेव्हा सर्व गुण संपन्न होणं फार गरज आहे. आज उद्या श्री घरचं श्री सर्व गुणसंपन्न असले तर पुरुषांना पण श्रेय असतात, त्यांच्या पाठीशी त्यांच्या मुलांना, हे सर्व आपण एक संसारच पुढे घेऊन जातो आणि समाजात प्रतिष्ठित व्यक्तीपणा म्हणून आपण जगू शकतो. म्हणजे इन द सेन्स आज आम्हाला एवढं चांगलं संदर्भ भेटलं आहे आपल्या संस्थेमध्ये आपण येऊन. हे आज नारी शक्तीचं हे विषयावर आज आम्हाला 3 नारीला खूप सन्मान आणि सत्कार आणि हे संदर्शन, इट्स अ व्हेरी मेमोरेबल मुमेंट फॉर अस. अँड मी मॅडमच्याबद्दल अजून मला एक सांगायचं आहे, आम्हाला अजून मॅडम बरोबर अजून खूप दिवस काम करावा. हे संस्थेचं आता सध्या आमच्याकडे 1500-1600 स्ट्रेंथ आहे. इथून पुढे त्याचा अभिवृद्धी असं माझं खूप अजून आम्हाला भेटू द्या. सूर्यचंद्रपर्यंत हे स्कूलचं नाव अजरामर राहावा. आणि वी लाईक टू वर्क इन कोऑर्डिनेशन, वी लाईक टू वर्क इन विथ द सपोर्ट विथ द एव्हरीवन. अँड वी जस्ट नॉट ओन्ली इयर ॲज अ इवन माय प्रिन्सिपल असू द्या, माझं मॅनेजमेंट असू द्या, माझं शिक्षक असू द्या, आम्ही एक कसे काम करतो आहे एक घरच्यासारखं, इथंचं वातावरणच फॅमिलीसारखं. कुठले डिसिजन घेताना असं नाही मॅडम डिसिजन घेतील या मी घेतील, आम्ही एकमेकांना वाट बघत नाही. सर्व नारी आपण आपल्या कामामध्ये समर्पण होणं गरज आहे. दॅट इज द डेडिकेशन फर्स्ट. अँड सेकंड थिंग इज द करेज. अँड आता इथं पण आम्ही जे पण डिसिजन घेतो आहे, एक तरी पालकांना आवडते का, मुलांसाठी या आपल्या मॅनेजमेंटसाठी, म्हणजे इट इज अ फ्रिक्शन ऑफ टेकिंग डिसिजन. सो दॅट टाईम जस्ट लेडीज ॲज अ लेडीज वी आर टोटली वी हॅव टू बी विथ द करेज. डिसिजन घेताना खूप धैर्याने डिसिजन घेणं, संस्थेचं उद्देशाने, संस्थेचं सकारात्मक उद्देशाने घेणं, पालकांचं निमित्ताने घेणं, या मुलांचं निमित्त आणि एक पब्लिक सोसायटी. त्याच्यामुळे मुलींना मी या महिलांना प्रत्येक महिलांना एवढं सांगते, आपले हार्डवर्क विथ द डेडिकेशन, विथ द डिटर्मिनेशन, विथ द गोल ओरिएंटेशन, इफ we are having all these good qualities with us, then we will become a successful women in the society, not only in the society, in the world. थँक्यू मॅडम. आणि खूप छान बोललात. नाही, खूप छान बोललात. प्रश्न भाषेचा नसतो, प्रश्न भावनेचा असतो आणि प्रश्न असतो सन्मानाचा. तो सन्मान आपल्या शब्दातनं आपण या ठिकाणी आमच्या ताईंसाठी व्यक्त केला. तर मंडळी, आजच्या थोड्याशा वेगळा, म्हणजे आपण पाहताय प्रत्येक भागामध्ये आपल्यापर्यंत काहीतरी वेगळं पोहोचवण्याचा सी न्यूज मराठीचा आमचा जो प्रयत्न असतो, तो आम्ही प्रयत्न असा सुरू ठेवत असतो आणि तसाच तो सुरू ठेवणार आहोत. आजच्या आपल्या नवदुर्गा सौ अंकिता श्रीराज डेरे, संचालिका डॉक्टर भानुदास डेरे इंग्लिश मीडियम स्कूल संगमनेर, त्यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत. अजून खूप गप्पा त्यांच्याशी मारायच्या आहेत, पण आता वेळ झालेली आहे विश्रांतीची. तुम्ही पाहत आहात तुमचा आवडता कार्यक्रम सी न्यूज मराठी प्रस्तुत नवरात्र विशेष कार्यक्रम नवदुर्गा सन्मान नारी शक्तीचा. आणि या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत चंदन मसाले, आपले मसाले, आपले मसाले चंदन मसाले. भेटूयात विश्रांतीनंतर. नवरात्रोत्सवानिमित्त सी न्यूज मराठी चॅनलचा विशेष कार्यक्रम नवदुर्गा सन्मान नारी शक्तीचा.
तीहू लोक फैली। या कार्यक्रमाचे प्रायोजक जगदंबा छाप चंदन मसाले, आपले मसाले चंदन मसाले। कार्यक्रमाचे प्रसारण नवरात्रोत्सव कालावधीत रोज सायंकाळी 7 वाजता आपल्या सी न्यूज मराठी चॅनलवर। चंदन मसाले रोजच्या जेवणाला रुचकर आणि स्वादिष्ट बनवण्यासाठी गृहिणींचे आवडते मसाले चंदन मसाले। आमची उत्पादने स्पेशल मिरची पावडर, स्पेशल हळद पावडर, स्पेशल धना पावडर, स्पेशल कांदा लसूण मसाला, स्पेशल मटकी मिसळ मसाला, स्पेशल मटन मसाला, स्पेशल संगमनेरी झटका, गुलाबजामुन मिक्स आणि धनासव। तेव्हा आजच चंदन मसाल्याची विविध उत्पादने आपल्या घरी आणा आणि लज्जतदार जेवणाचा आस्वाद घ्या। संपर्क चंदन मसाले, प्रोप्रायटर केरूजी भिवा घुले आणि प्रोप्रायटर चंदन केरूजी घुले। ठिकाण खंदरमाळ, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर। मोबाईल 9822 55 93 09। नमस्कार. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत. सी न्यूज मराठी प्रस्तुत नवरात्र विशेष कार्यक्रम नवदुर्गा सन्मान नारी शक्तीचा या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत चंदन मसाले, आपले मसाले। आपल्या स्वयंपाकाला मायेची चव देणारे, आपल्या स्वयंपाकाला लज्जतदार बनवणारे आपले मसाले चंदन मसाले। विश्रांतीच्या आधी मी या ठिकाणी आजच्या नवदुर्गा सौ अंकिता श्रीराज डेरे, संचालिका डॉक्टर भानुदास डेरे इंग्लिश मीडियम स्कूल संगमनेर यांच्याशी आणि त्यांच्या सहकार्यांशी गप्पा मारते। विश्रांतीच्या आधी अतिशय सुंदर शब्दामध्ये प्राचार्य मॅडम यांनी आपले विचार या ठिकाणी व्यक्त केले, त्यांचे धन्यवाद। आणि आता मॅडम, प्राचार्य मॅडमशी आता मी या ठिकाणी बोलणार आहे आणि त्यांच्याकडनं ताईंविषयी आणि एकूणच आपल्या संस्थेविषयी जाणून घेणार आहे। ताई नमस्कार. आपले मनोगत आपण या ठिकाणी व्यक्त करावेत। नमस्कार. मी प्राचार्य डॉक्टर भानुदासजी डेरे इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज संगमनेर, गॅलेक्झी प्री स्कूल। आमच्या संस्थेला स्थापन होऊन 1999 साली आमची संस्था स्थापन झाली। डॉक्टर भानुदासजी डेरे सरांनी या संस्थेची स्थापना करून एक छोटंसं रोपटे याच्यामध्ये रोवलं होतं। या संगमनेरमध्ये एक छोटीशी संस्था होते। या संस्थेमध्ये त्यांचं एकच स्वप्न होतं की शेतकरी वर्गाचा आपला प्रत्येक विद्यार्थी इथे शिकायला आला पाहिजे। या संस्थेमध्ये प्रत्येक खेडेपाड्यामधून 30 किलोमीटरच्या आजूबाजूच्या परिसरामधून विद्यार्थी आपल्या शाळेमध्ये येतो आहे। आता सध्या शाळा ही 20 विद्यार्थ्यांपासून सुरुवात झाली होती। आज हे छोटंसं रोपटं एक वडवृक्षामध्ये त्याचं रूपांतर झालेलं आहे। या रूपांतरामध्ये आज संस्थेमध्ये 1400 ते 1500 विद्यार्थी आहेत। छोट्या वर्गापासून 3 वर्ष वयोगटापासून तर 17-18 वर्ष वयोगटापर्यंत विद्यार्थी आपल्या संस्थेत शिकतात आहे। चेअरमन सरांच्या म्हणण्यानुसार की विद्यार्थी हा घडला पाहिजे। विद्यार्थी कसा घडेल तर तो सर्वगुण संपन्न घडला पाहिजे। या सर्वगुण संपन्नमध्ये तो खेळला पाहिजे, बागडला पाहिजे, त्याने वेगवेगळ्या विषयामधलं परफेक्ट ज्ञान पण घेतलं पाहिजे, तर तो सर्वगुण संपन्न होतो। तर त्याप्रमाणे शाळेमध्ये वेगवेगळे उपक्रम घेतले जातात। विद्यार्थ्यांना मातीमध्ये खेळवलं जातं, त्यांच्या हातून वेगवेगळ्या स्पर्धा घेतल्या जातात, रंगकाम केलं जातं, स्पोर्ट्समध्ये मुलं पुढे आलेले असतात। त्यामुळे ज्या ॲक्टिव्हिटीज आपण घेऊ शकतो त्या आपण सर्व विद्यार्थ्यांसाठी घेतो। भाषण स्पर्धा असतील, क्विज असेल, सर्व आपण त्यांच्यासाठी घेतो। हळूहळू श्रीराज भानुदासजी डेरे सरांनी संस्थेचा चार्ज घेतला। वयोमानानुसार त्यांनी पण राजकारणामध्ये प्रवेश करून आज त्यांनी एक मोठं पद संपन्न केलेलं आहे। महाराष्ट्राच्या भाजप युवा मोर्चा प्रदेश सचिव यापदी त्यांची नियुक्ती करून त्यांना एक मान सन्मान प्रदानित करण्यात आला। त्याबद्दल मला खूप आनंद आहे, कारण त्यांनी पण ह्या संस्थेमध्ये प्रवेश केल्यानंतर भरपूर नवीन गोष्टी विचारात मांडले। ते विचार त्यांनी आम्ही आमच्या परीने जसे होईल तसे पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आणि अजूनही करतो आहे। आय एम रिअली व्हेरी प्राऊड टू से that in this institute sir have given us opportunity that 99% working ladies are there. 99% आम्ही स्त्री महिला कार्यकारिणी ह्या संस्था चालवते आहे। याच्यामध्ये फक्त पुरुषांचा वाटा असेल तर 1% असेल आमच्याकडे। त्याच्यामुळे हा मला इतका स्वाभिमान वाटतो की आम्ही ही संस्था सरांच्या सहकार्याने आणि नारी शक्तीने हे आम्ही पूर्ण करतो आहे हे सगळं। आणि मेन आम्हाला सपोर्ट जो आहे तो आमचा संचालिका सौ अंकिता श्रीराज डेरे मॅमचा।
त्या जेव्हापासून संस्थेमध्ये आल्यात तेव्हापासून आम्हाला एक आमची बालपणीची मैत्रीण किंवा खूप छोट्या वयोगटामधली मैत्रीण, कारण आमच्या वयामध्ये जवळजवळ निम्म्याचा फरक आहे. आम्ही 50 इयर्समध्ये असं होतं तर 24-25 रनिंग असेल, तर त्याच्यामुळे खूप एज डिफरन्स आहे. पण आम्हाला कधी असं जाणवलं नाही मॅमबरोबर काम करताना की त्यांच्या न्यू आयडियाज आहेत आणि आम्ही पुराणातले आहोत, तर असं कधी आम्हाला जाणवलं नाही. त्यांचं खूप फ्रीडम असतं आम्हाला. फक्त त्या आयडिया सांगतात, मॅम आपल्याला असा काहीतरी एक प्रोग्राम करायचा आहे, आपल्याला ही ॲक्टिव्हिटी मुलांसाठी राबवायची आहे. त्या आल्यापासून आम्ही गॅलेक्झी प्री स्कूल पण स्टार्ट केलं प्ले ग्रुप म्हणून. तर त्याच्यामध्ये आम्हाला छोट्या मुलांसाठी आम्ही वेगवेगळी खेळणी आणली, त्यांचे करिक्युलम आम्ही चेंज केलं आणि मुलांची ग्रोथ पण आम्हाला त्याच्यातून खूप जाणवली. वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज पण मॅम घेतात मुलांसाठी. त्याच्यामुळे इतकं मुलांसाठी त्यांचं इतकं डेडिकेशन आहे ॲक्च्युली की ह्या डेडिकेशनमध्ये आपण मुलांची आणि त्यांचं मेंटल एक्सप्लोरेशन हे सगळं आपण त्याच्यामध्ये करतो आहे. तर यासाठी मला अंकिता मॅमचे, श्रीराज सरांचे आणि मेन डॉक्टर भानुदासजी डेरे सरांचे खूप आभार मानावेसे वाटतात की त्यांनी आम्हाला ह्या संस्थेमध्ये काम करण्याची संधी दिली. आणि मी गेली 20 वर्ष या संस्थेमध्ये कार्यरत आहे. पण मी जे काही शिकले ह्या संस्थेमध्ये आणि मला संधी दिली म्हणून मी शिकले आणि आज मी या पदावर आहे. त्याच्यामुळे मी या संस्थेचे आणि सर्वांचे आभारी आहे. धन्यवाद. वा मॅडम, अगदी खूप सुंदर शब्दांमध्ये आपण या ठिकाणी एकूणच आपली संस्था आणि आपल्या काय म्हणतात आपण कनिष्ठ भगिनी म्हणूयात आपण, तर आपल्या या छोट्या बहिणीबद्दल आजच्या या आमच्या नवदुर्गेबद्दल खूप छान आणि भरभरून बोलत. मनापासून आपले आभार. पुन्हा एकदा आता अंकिताजी आपल्याकडे मी वळतो. अगदी भरभरून आपल्या दोन्हीही ज्येष्ठ सहकारी, ज्येष्ठ भगिनी या ठिकाणी व्यक्त झालेले आहेत. तर कसं वाटतं हे यांचे विचार ऐकून, नेमकं आपल्या भावना काय? नाही, खूप छान वाटलं त्यांनी माझ्याबद्दल सांगितलं, सगळ्यांबद्दल सांगितलं. ॲक्च्युली मी जेव्हा ह्या स्कूलमध्ये आले तर ॲक्च्युली मीच एक स्टुडंट होती. जेव्हा मी मला माझ्या सासऱ्यांनी, माझ्या पतीने जेव्हा मला दिलं की हां तू आता ही स्कूल सांभाळ लग्नानंतर, तर ॲक्च्युली तेव्हा मीच एक स्टुडंट होती. मीच माझ्या डिग्रीच्या 3rd इयरला होती. तर पहिलं माझं मत असं होतं की ॲक्च्युली मीच स्टुडंट आहे, तर मी इतक्या स्टुडंटला कशी सांभाळू, मीच अजून स्टुडंट. तर इथे आल्यानंतर पण शेट्टी मॅम, पवार मॅम यांच्यासोबत मला असं कधी जाणवलं पण नाही की म्हणजे मला हे सांभाळणं अवघड जातं आहे. मॅमनी खूप छोट्या गोष्टी असतील, मला लहान मुलं तर पहिल्यापासूनच आवडायची आणि शिक्षणामध्ये खूप नवीन गोष्टी करण्याचं मला पहिल्यापासूनच इंटरेस्ट होता. तर पण त्यांच्यासोबत आल्यामुळे मला ते करणं खूप इझी झालं. खूप आपण म्हणतो ना, एखादी नवीन गोष्ट करताना आपल्यासोबत जी व्यक्ती आहे तिचा सपोर्ट फार महत्त्वाचा असतो. त्या जसं आपल्याला सांगतील तसं आपण करतो, कारण आपल्याला त्या गोष्टीतलं फारसं ज्ञान नसतं. पण त्यांनी मला जे आपण म्हणतो ना बेसिकच्या गोष्टी असतात ना, त्या खूप छान समजून सांगितल्या आणि आम्ही सोबत काम केलं. सोबत खूप नवीन गोष्टी केल्यात. आम्ही आता इम्प्लिमेंटेशन केलं, जसं मॅमने सांगितलं की गॅलेक्सी. कारण एक म्हणजे मुलांना मोठं जाऊन आपण शिकवण्यापेक्षा जेव्हा त्यांचा लहानपणीचा बेस असतो तो पक्का करणं महत्त्वाचं असतं. आणि विद्यार्थी घडवण्यापेक्षा एक चांगला माणूस घडवणं हे खूप महत्त्वाचं असतं. त्याच्यामुळं आम्ही ह्या प्री स्कूलपासून स्टार्ट केलं. आम्ही गॅलेक्सी स्टार्ट केलं. मग त्याच्यामध्ये मुलांना ग्रॉस मोटर स्किल असतील, असं छोट्या गोष्टी ज्या आपल्याला पाहिजेत, आता ज्या वेळेनुसार बदलत आहेत, तर त्या आम्ही सगळ्या अवेलेबल केल्या. आम्हाला त्याच्यासाठी श्रीराज सरांनी पण फार सपोर्ट केला. आम्ही ते सगळे इम्प्लिमेंट केले. आमच्याकडे खूप छान ॲक्टिव्हिटी होतात. आणि आजकाल फक्त शिक्षकांनी मुलांचा अभ्यास घेऊन होत नाही, आईवडिलांनाही तितकंच त्याच्यामध्ये सहभागी व्हावं लागतं मुलांमध्ये. कारण पहिलं कसं होतं की मुलगा शाळेत जातोय, ठीक आहे, शिक्षक बघून घेत आहे. पण आता तसं नाही, तितकाच पॅरेंट्सला इंटरेस्ट. पण तो पॅरेंट्सचा इंटरेस्ट तयार आपण करावा लागतो, कारण प्रत्येक पॅरेंटला वेळ नसतो किंवा त्यांना त्याबद्दल माहीत नसतं. तर ते आपण आपल्या पद्धतीने सांगून, म्हणजे छोट्या ॲक्टिव्हिटी घेणं, ज्याच्यामध्ये मॉम अँड मी फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन असेल, मग त्याच्यामध्ये आमच्याकडे खूप छान एक म्हणजे मुलगा IAS अधिकारी आणि ती त्याची आई, असं फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशनमध्ये झालं. जिजाऊ झाले तर मुलगा शिवाजी झाला. म्हणजे असे इन्स्पिरेशन आम्हाला त्यांच्याकडनं पण मिळाले की म्हणजे हां असं पण होऊ शकतं. आणि त्या गोष्टींमधनं पॅरेंट्सला पण इंटरेस्ट यायला लागला. फादर्स डे आपण सेलिब्रेट करायला लागलो. आजी आजोबा स्कूलमध्ये यायला लागले. त्यांना पण कळालं की आपला नातू कुठल्या शाळेत शिकतो, तेही आपल्या नातवासोबत छान प्लांटेशन प्रोग्राम, पेंटिंग बनवणं, त्यांनाही त्यांच्या शाळेचे दिवस आठवले.
म्हणजे आपण पूर्ण कुटुंबाला पण हे करतो. आता आपली करेमध्ये स्कूल आहे, लेट गेनुजी डेरी पाटील इंग्लिश मीडियम स्कूल. तर तिथे तर खूप ग्रामीण भागातली मुलं येतात. तर तिथे एक पॅरेंट्स मीटिंग होती. म्हणजे आपण जे बोलतो ना की मुलगा शिकला, एक मुलगी शिकली घरामध्ये, तर शिक्षणाचा केवढा प्रभाव असतो एका घरामध्ये. म्हणजे एक मुलगी शिकली की अख्खं कुटुंब कुटुंब शिकतं. ती मुलगी तिच्या मुलांना शिकवते, पुढे जनरेशन चालू राहतं ना. आपण बोलतो की मुलीचं करिअर थांबलं नाही. जसं आपल्या आईवडिलांनी आपल्याला शिकवलं, आपण पण पुढे आपलं मोठं जनरेशन घडवतोय. तो पण आपला एक सामाजिक वाटाच आहे. तर त्या स्कूलमध्ये एक आई मीटिंगसाठी आली होती. तिने मला एक तिचा एक्सपिरियन्स शेअर केला की मॅम माझा मुलगा ना रात्री मला बोलत होता की वॉटर दे मला वॉटर. ती पण बोलली की मला वॉटर काय हे माहीत नव्हतं. ती एकदम साधी शेतकरी बाई होती, पण त्याने मला सांगितलं की वॉटर म्हणजे पाणी. ती बोलली की मी पण आता शिकले वॉटर. मी पण बोलते वॉटर आलं, वॉटर घे, असं. म्हणजे घरातले पण, म्हणजे त्यांचे आजी आजोबा असेल तेही इंग्लिश शिकतात, कारण मुलं घरात जाऊन ते सगळं आचरण करतात. आणि आपल्याकडे मुलांना शिकवलं जाते की आई वडील हे प्रथम गुरु. मुलं येताना स्कूलमध्ये आई वडिलांच्या पाया पडून येतात, शिक्षकांनाही तितकाच रिस्पेक्ट देतात, गुरुचा मान देतात. तर ह्या गोष्टी आपण मुलांच्या मनावरती बिंबवाव्या लागतात, त्यांना सांगाव्या लागतात. तर हा चांगला विद्यार्थी एक चांगला माणूस घडू शकतो, आणि एक चांगला माणूस घडला तर समाजामध्ये बदल घडू शकतो. आणि हा बदल फक्त शिक्षणामुळेच होतो. तर शिक्षण फार महत्त्वाचं असतं, आणि ते आपल्याला लोकांना सांगणंही गरजेचं असतं. वा वा, खरं म्हणजे तुमचं बोलणं ऐकतच राहावं, ते थांबवूच नाही असं मला वाटत होतं, पण ते तुम्ही थांबवलं. पण एक वेगळं फिलिंग असेल ना की ज्या शिक्षण संस्थेमध्ये आपण विद्यार्थी होतो, आज त्या शिक्षण संस्थेमध्ये आपण मुख्य आहोत. मग असे काही त्या काळात तुमच्या काही आपल्याला प्रत्येकाला अपेक्षा असते ना की आपल्या शिक्षण संस्थेमध्ये हे घडलं पाहिजे, किंवा हा उपक्रम नाही आहे, हे काहीतरी नव्याने घडलं पाहिजे. आणि तेव्हा जी तुमची काही स्वप्न होती की ते त्यातलं तुम्ही पूर्ण करण्यासाठी असे काही वेगळे उपक्रम आणखीन कुठले कुठले राबवले? ॲक्च्युली मी ह्या स्कूलमध्ये नव्हते शिकायला. माझा भाऊ होता ह्या स्कूलमध्ये. तो ज्युनियर KG पासनं ते 12th इथेच होता. त्याचं शिक्षण पूर्ण इंग्लिश मिडियममध्ये झालं, आणि माझ्या वेळेस एवढं काही नव्हतं, तेव्हा मी मराठी मिडियममध्ये शिकलेली. पण त्यावेळी एक होतं माझ्या आईवडिलांना म्हणणं की मुलगा आहे त्यामुळे त्याला इंग्लिश मिडियमला टाकलं आणि मला मराठी मिडियमला टाकलं. पण मला ही स्कूल तो जेव्हा यायचा तेव्हापासून आवडायची. मी त्याला स्कूलला सोडवायला येणं, त्याच्या ॲक्टिव्हिटी असतील, पवार मॅम, शेट्टी मॅमला मी खूप आधी भेटलेली आहे, मी लहान असतानाही. तर ह्या स्कूलचं वातावरण मला फार आवडायचं. मी गॅदरिंग पाहायला यायचे. म्हणजे ही स्कूल आपल्या संगमनेरमध्ये अशी आहे की म्हणजे बाकीच्या स्कूलबद्दल मला असं काही कोणाला डॉमिनेट नाही करायचं आहे, पण आपल्या स्कूलमध्ये सगळ्या प्रकारची मुलं आहे. म्हणजे डॉक्टरचीही मुलं आहे, शेतकऱ्यांचीही मुलं आहे, रिक्षावाल्यांचीही मुलं आहेत, सर्व प्रकारची मुलं आहेत. त्याच्यामुळे मुलांना ना लाईफमध्ये कॉम्प्रोमाइज करणं समजतं. अगदी अगदी आपण. आणि सगळ्यांसोबत मुलं राहिल्यामुळे आमच्याकडे टिफिन आणण्याची पद्धत आहे स्कूलमध्ये. तर मुलं छान टिफिन शेअर करतात, आणि आमच्याकडे कंपल्सरी भाजीपोळीचाच टिफिन असतो. त्यामुळे आमच्याकडची मुलं सगळ्या भाज्या खातात, आणि ह्या मेन गोष्टीवरती आमचे पॅरेंट्स खूप खुश आहेत की आमचा मुलगा सगळ्या भाज्या खातो. छान छान. भाज्या आणि वरण मला एक आठवलं. भाज्या म्हटलं की त्याच्यामध्ये मसाले आले, आणि मसाले म्हटलं की आमचे चंदन मसाले आलं. तर हे चंदन मसाले आपण वापरले असतीलच, वापरत राहा. खूप छान आहे. आपल्या पदार्थाला वेगवेगळी चव मिळते. तुम्ही आजच्या या बोलण्यामध्ये अनेक वेळा श्रीराज सर, खूप वेळा तो आठवण आली, शब्द आला. आता त्यांच्याबद्दलही मला ऐकायला नक्कीच आवडेल, आमच्या प्रेक्षकांनाही आवडेल, कारण आपल्या आजच्या ह्या कौटुंबिक गप्पांचा आजचा हा कार्यक्रम आहे. आता नेमके या कार्यक्रमाच्या निमित्ताने ते इथं उपस्थित असते तर त्यांनाच विचारलं असतं मी, पण आता त्यांच्याबद्दलच्या काय आठवणी. एक सुरुवात आपण अशी करूयात, एक छानसं गाणं त्यांना डेडिकेट करूयात आपण. तर ते तुम्ही करावं असं मला वाटतं. ठीक आहे. बडे अच्छे लगते हैं ये धरती, ये नदियाँ, ये रहना और तुम, हम तुम कितने पास जितने दूर है चांद सितारे, सच पूछो तो मन को मेरे लगते हैं ये सारे, मगर अच्छे लगते हैं ये नदियाँ, ये रहना और तुमच्या म्हणजे सगळ्या आमच्या प्रेक्षकांना म्हणतोय, तुम्ही सगळे आम्हाला खूप आवडतात, आणि ताईंच्या गोड आवाजातील
मंजूळ आवाजात. त्यांच्या बोलण्यावरूनच माझ्या एक लक्षात आलं होतं की तुम्हाला नक्कीच गाण्याची आवड असणारी आहे आणि म्हणूनच मी तुम्हाला तो आग्रह केला. सरांचं राजकीय क्षेत्र वेगळं क्षेत्र, तुमचं शिक्षण क्षेत्र, तर हे सगळं करत असताना सरांची तुम्हाला कशी साथ लाभते अगदी थोडक्यात ऐकायला आवडेल आम्हाला. सर राजकीय क्षेत्रामध्ये जरी असले तरी त्यांचा मला वेळोवेळी सपोर्ट असतोच. म्हणजे ते माझ्या शिक्षणापासून असेल तर ह्या शिक्षण संस्थेचे डिसिजन ह्या इथपर्यंत मला त्यांचा सपोर्ट आहे. मी कुठलीच गोष्ट नसेल की मी जी त्यांना विचारल्याशिवाय करते. म्हणजे ॲक्च्युली आपण बोलतो ना की ती सवय असते की नाही फायनल डिसिजन तुम्ही द्या. तर छोटी छोटी गोष्ट असेल मी त्यांना डिस्टर्ब करते. त्यांचा फोन नाही लागला त्यांच्या ड्रायव्हरला करते की 2 मिनटं मला याचं येस ऑर नो डिसिजन द्या म्हणजे मला पुढे जायला. कारण आपण बोलतो की आपल्याला आयुष्यात चुकीचं काय आणि बरोबर काय हे सांगण्यासाठी एखादा तरी व्यक्ती हवा. तर तो व्यक्ती माझ्या आयुष्यात खूप आधीपासून आणि त्याच्यामुळे मला त्यांची खूप सवय झाली की नाही यांचा मला एकदा होकार किंवा नकार कळाला ना की मी ती गोष्ट पुढे करेल. असं खूप सवय झाली हे लगेच लक्षात येतं, कारण प्रत्येक 4 वाक्यानंतर ते नाव तुमच्या तोंडामध्ये येतं, त्याच्यावरूनच लक्षात येतं. तर सर अगदी सरांची आठवण तुम्हाला येते आणि एक वेगळी गंमत असते त्या आठवणी काढण्यामध्ये सुद्धा. आपण आमच्या या कार्यक्रमात सहभागी झालात. आमचा हा उपक्रम आपल्याला नेमका कसा वाटतो? ॲक्च्युली तुमच्या सी न्यूज चॅनलचे माझ्या संस्थेकडनं, माझ्याकडनं, चेअरमन सरांकडनं, व्हाईस चेअरमन सरांकडनं तुमचे खूप खूप थँक्यू की तुम्ही हा उपक्रम राबवताय. आपल्या एक लोकल शहरातील आपण बोलतो ना की बाहेर जाण्यापेक्षा आपण आपल्याकडे काय आपल्या खाणीतले हिरे बघणं हे महत्त्वाचं आहे. तर ते तुम्ही शोधताय आणि त्यानिमित्ताने संगमनेरमधील लोकांना असेल, आपल्या नगर जिल्ह्यामधील लोकांना आपल्या महिला काय करतायत किंवा त्यांचं कार्य कसं चालू आहे, समाजामध्ये काय बदल घडवत आहेत, तर लोकांना जागृत करण्याचंही काम तुम्ही करताय आणि महिलांना मान देऊन तुम्ही खूप मोठं काम हाती घेतलेलं आहे. हा एक तुम्ही वसाच हाती घेतलेला आहे, तर त्याबद्दल खूप थँक्यू. अगदी नक्की. तर प्रेक्षक हो, सी न्यूज मराठीच्या वतीने आज ही संकल्पना गेली 3 वर्ष आम्ही राबवत आहोत. वेगवेगळ्या क्षेत्रातील महिलांना त्यांचा सन्मानित करण्यासाठी त्यांच्याकडून काही प्रेरणा आम्हालाही मिळते आणि खूप काही शिकायलाही मिळतं. मंडळी, सी न्यूज मराठीवर अशी विविध कार्यक्रम आम्ही राबवत असतो आणि दैनंदिन आपल्या परिसरातील चालू घडामोडी बातम्यांच्या स्वरूपामध्ये आपण सी न्यूज मराठीवर पाहू शकता. आपणही आमच्या या चॅनलला फॉलो करा, बेल आयकॉन दाबा. मग तुम्हाला रोजच्या घडामोडी, आपल्या परिसरातील बातम्या, सांस्कृतिक घडामोडी, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक बातम्या याचा आनंद घेता येईल आणि अशा आमचे वेगवेगळे कार्यक्रम आहेत त्याचाही आनंद घेता येईल. मॅडम, आमच्या या कार्यक्रमात आपण सहभागी झालात त्याबद्दल आमच्या चॅनलच्या वतीने आणि आमच्या या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत चंदन मसाले यांच्या वतीने एक छोटीशी भेटवस्तू या ठिकाणी आम्हाला देत आहोत, त्याचा स्वीकार करावा. तर ताई धन्यवाद. आम्ही दिलेल्या भेटीचा आपण स्वीकार केलात आणि अतिशय छान आजच्या गप्पा या ठिकाणी रंगल्या. तर मंडळी, नवरात्र आनंद, उत्साह, जोश, जल्लोष, मांगल्याचा हा सोहळा हा असा सुरू राहणार आहे. आपण पाहत होता आपला आवडता कार्यक्रम सी न्यूज मराठी प्रस्तुत नवरात्र विशेष कार्यक्रम नवदुर्गा सन्मान नारी शक्तीचा. आणि आजच्या या कार्यक्रमाच्या नवदुर्गा होत्या सौ अंकिता श्रीराज डेरे, संचालिका डॉक्टर भानुदास डेरे इंग्लिश मीडियम स्कूल संगमनेर. आजच्या भागामध्ये जरी मी इथं थांबणार असलो तरी पुन्हा आपण भेटणार आहोत पुढच्या भागामध्ये. तेव्हा पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम नवदुर्गा सन्मान नारी शक्तीचा. आणि या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत चंदन मसाले, आपले मसाले, आपले मसाले, चंदन मसाले. भेटूयात पुढच्या भागात. धन्यवाद. नवरात्रोत्सवानिमित्त सी न्यूज मराठी चॅनलचा विशेष कार्यक्रम नवदुर्गा सन्मान नारी शक्तीचा. लोक फैली. या कार्यक्रमाचे प्रायोजक जगदंबा छाप, चंदन मसाले, आपले मसाले, चंदन मसाले. कार्यक्रमाचे प्रसारण नवरात्रोत्सव कालावधीत रोज सायंकाळी 7 वाजता आपल्या सी न्यूज मराठी चॅनलवर. चंदन मसाले, रोजच्या जेवणाला रुचकर आणि स्वादिष्ट बनवण्यासाठी गृहिणींचे आवडते मसाले. चंदन मसाले. आमची उत्पादने स्पेशल मिरची पावडर, स्पेशल हळद पावडर, स्पेशल धना पावडर, स्पेशल कांदा लसूण मसाला, स्पेशल मटकी मिसळ मसाला, स्पेशल मटन मसाला, स्पेशल संगमनेरी झटका, गुलाबजामुन मिक्स आणि धना सौ.
तेव्हा आजच चंदन मसालेची विविध उत्पादने आपल्या घरी आणा आणि लज्जतदार जेवणाचा आस्वाद घ्या. संपर्क चंदन मसाले, प्रोप्रायटर केरूजी भिवा घुले आणि प्रोप्रायटर चंदन केरूजी घुले. ठिकाण खंदरमाळ, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर. मोबाईल 9822559309. नवरात्रोत्सवानिमित्त सी न्यूज मराठी चॅनलचा विशेष कार्यक्रम नवदुर्गा, सन्मान नारी शक्तीचा. लोक फैली. या कार्यक्रमाचे प्रायोजक जगदंबा छाप चंदन मसाले. आपले मसाले चंदन मसाले. कार्यक्रमाचे प्रसारण नवरात्रोत्सव कालावधीत रोज सायंकाळी 7 वाजता आपल्या सी न्यूज मराठी चॅनलवर.